हाय हॅलो नमस्कार. तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी सकाळी लवकर उठून उंबरठ्याचं पूजन, हळदीचं लेपन जे की मी करून घेतलं. त्यानंतर मी काढले होते घरातले माझे देवघरचे आईस घरातली साफसफाई तर झाली होती, पण देवघर साफ करायचं बाकी होतं. कारण पितृपक्षामध्ये रोजची पूजा आपण करतो, पण देवघराची साफसफाई ही केली जात नाही. म्हणून मी छान व्यवस्थित असं देवघर जे माझं साफ करून घेतलं, पूजा आरती करून घेतली. नंतर मला लावायचा होता नवरात्रीमध्ये अखंड दिवा म्हणून, अखंड ज्योत म्हणून मी त्यासाठी जे अष्टदल कमळ आहे ना, ते मी एका प्लेटमध्ये काढून घेत होती. मी ऑरेंज फूड तांदळात टाकून त्या ज्या अक्षदा आहेत त्या मी तयार करून घेतल्या. ऑरेंज आणि हिरवा कलर टाकून, जे पाहायला पण छान वाटतं आणि आपण करतोच आहोत, तर छान असं डेकोरेशन थोडंफार जे आहे ते मी वाटावं म्हणून मी छान असं ऑरेंज कलर टाकून ते मी तयार करून घेतलं. अखंड दिवा लावून घेतला आणि मग त्यानंतर मला स्थापन करायचं होतं माझा कुलस्वामिनीचा देवघरातला कलश. पण काही कारणांमुळे पौर्णिमेला शुक्रवारी काही जमतच नव्हतं. म्हटलं असू द्या, आता आपली नवरात्रीमध्ये चांगलं असतं की कळस स्थापन करणं, म्हणून मी तोही करून घेतला.